आणि अशा संतांना सुद्धा संसार होता, त्यांनी संसार करत करत भगवंताची भक्ती केली. आता माता मौलाना मला सांगा, तुम्ही स्वयंपाक करता ना? मान हलवलेली कळत नाही, पहिला सांगितलेलं बोला. करता. स्वयंपाक करत असताना भाकऱ्या करता. आजी भाकऱ्या पूर्वीच्या काळी कशावरती भाजायचे? चुलीवर. कशा फुगायच्या? कशा फुगायच्या? तम्मा अशा फुगायच्या, बरोबर ना? आणि आता गॅसवर. भाकरी फुगत नाही, पण करणारी फुगते. तुमच्या इथलं सांगत नाही, तुम्हाला वाईट वाटायचं. अरे कीर्तनकार आणली आणि तिनं आमची माप काढली. आमच्या तिकडचं सांगते, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. विनोदाचा भाग सोडून द्या, मला काय सांगायचंय. तुम्ही भगवंताची भक्ती करता, पण ती भक्ती करत असताना कशी करायची? तुमची कामं करत करत भक्ती. भाकऱ्या करता, भाकऱ्या थापत असताना तुमचे हात चालू असतात, पण तोंड बंद असताना घ्या ना भगवंताचं भजन. का भगवंत प्राप्त होणार नाही? का भगवंताची तुमच्या आमच्यावरती कृपा होणार नाही? अहो माता मौलाना, तुम्ही स्वयंपाक करता, ते जेवण बनवलेलं अख्खं कुटुंब जेवण करतं. तुमच्या हातामध्ये किती ताकद असेल. तुम्ही जर भगवंताची भक्ती करत स्वयंपाक केला तर ते स्वयंपाक नुसतं जेवण, ते अन्न नाही, तर अमृता समान ते अन्न होईल आणि संपूर्ण कुटुंब ते जेवण करेल. एवढी ताकद त्या नामस्मरणामध्ये. म्हणून साधू संत काय सांगतात? तुम्ही भगवंताची भक्ती करत संसार करा. संसार सोडून भगवंताची भक्ती करू नका. आणि नामस्मरण करत असताना कसं करायचं? अंतकरण स्वच्छ ठेवून भगवंताची भक्ती करायची, नामस्मरण करायचं. बरं ठीक आहे, तुम्ही काय म्हणणार? अंतकरण कसं स्वच्छ ठेवायचं आणि मग भगवंताची भक्ती कशी करायची? चहा पिताना सगळ्यांना आवडतो चहा. पिताना चहा पिता. बर ठीक आहे, तो चहा तुम्ही कशात करता हो माता मौलाना? माता मौलाना पातेल्या. पुरुष मंडळ म्हणा की भाऊन, ज्या पातेल्यात तुम्ही चहा करता ते पातेलं आतून स्वच्छ पाहिजे का बाहेरून? आणि ते स्वच्छ नसेल, तुम्ही चहा केला, कसं होईल? खराब होईल. तसंच तुमचं आमचं आयुष्य आहे. तुम्ही जर आतून अंतकरण स्वच्छ ठेवून भगवंताची भक्ती केली नाही तर भगवंत कधीच प्राप्त होणार नाही. कसं आतून स्वच्छ ठेवायचं? दुसऱ्यांविषयी चांगले विचार मनात पाहिजेत, चांगले कर्म करा. त्याच वेळेला भगवंताची भक्ती केल्यानंतर साक्षात भगवंताची कृपा तुमच्या आमच्यावरती होते. एवढी ताकद त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये. म्हणून देवचे मला काय सांगतात? मला या ठिकाणी जन्माला घातले. भगवंत म्हणाले, तुम्हाला या ठिकाणी जन्माला घालतो, पण घालत असताना गर्भाच्या यातना या सोसाव्या लागतील. आणि गर्भाच्या यातना सोसल्यानंतर या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागेल. आणि जन्माला आल्यानंतर मग माझं नामस्मरण तुमच्या मुखातून घडेल. आणि एकदा का नामस्मरण घडलं की मग काय होईल? माझी कृपा तुमच्यावरती होतील. तुकोबारे म्हणाले, काही सुद्धा हरकत नाही, मी गर्भाच्या यातना सोसायला तयार आहे, पण एकदा का जन्माला घातलं की तुमच्या चरणाचं मला सुख पाहिजे. तुमचा मला कधीही विसर पडू देऊ नका. हेच अभंगाचं शेवटचं चरण.
देऊचे मालक म्हणाले, मला गर्भाच्या यातना सोसायला मी तयार आहे, पण एकदा का जन्म या ठिकाणी मी घेतला, मृत्यू लोकांमध्ये मी जन्म घेतला की तुझ्या चरणाचं मला सुख पाहिजे आणि रात्रंदिवस माझ्या मुखातून तुझं नामस्मरण घडलं पाहिजे, साधू संतांची संगती मला घडली पाहिजे, एवढंच मला दान दे, दुसरं काही नको. आणि असे देऊचे मालक तुम्हा आम्हाला काय सांगतात, तुम्ही आम्ही सुद्धा या ठिकाणी जन्म घेतलाय, संसार करत करत भगवंताची भक्ती करा, नामस्मरण करा, साधू संतांनी सांगितलेली साधना करा, साधू संतांच्या संगतीत जावा, ज्या ठिकाणी असे हरिकीर्तन चालू असतात त्या ठिकाणी जावा, कारण हे कलियुग आहे आणि कलियुग खूप बदललेलं आहे. पूर्वी राजाधिराजांच्या काळामध्ये यज्ञ याग तप साधना करून भगवंताची प्राप्ती करून घेतली जायची, पण ह्या कलियुगामध्ये ते शक्य आहे का हो? शक्य नाही. म्हणून साधू संतांनी एकच साधना सांगितली. कोणती सांगितली? तुम्ही कुठे जावा, ज्या ठिकाणी हरिकीर्तन चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही जावा, साक्षात भगवंताची कृपा तिथेच तुम्हाला होईल. आणि तुम्ही सर्वांनी मिळून जर भगवंताची भक्ती केली, एकानं जर भक्ती केली तर एकालाच त्याचं फळ प्राप्त होतं, पण सर्वांनी मिळून जर भगवंताची भक्ती केली तर या संपूर्ण गावावरती भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंताची भक्ती करा, नामस्मरण करा. झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी सेवा समर्पित करते. तसेच ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व टाळकरी माळकरी विनेकरी बाबा, सिस्टीम वाले दादा, चोपदार काका असतील, तसेच ह्या ठिकाणी शूटिंग वाले काका सुद्धा आलेले आहेत. आणि तुम्ही सर्व माय बाप श्रोते मंडळी, टाळकरी, तसेच गुरुजी असतील, नवनाथ महाराज असतील, ज्ञानेश्वरीताईंचे वडील असतील, ज्ञानेश्वरीताई, इतर काही गायनाचार्य आहेत, ज्ञानवंत महात्मा आहेत, सर्वांची नावं मला माहित नाही, त्यामुळे प्रत्येकाच्या चरणी सेवा समर्पित करते आणि झालेल्या सेवेला इथेच विराम देते. ज्ञानेश्वरा सप्त्यातला 6वा दिवस, 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा घरंदीताई महाराज शेंडे हरोली, तालुका कवठे मंकाळ, आपल्याच तालुक्यातले असणारे ताई यांनी सुंदर अशी सेवा केलेली आहे. सर्वांनी ताईचं टाळी वाजून एकदा स्वागत करायचं आहे. टाळी वाजवा मोठ्या. त्यानंतर लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. उद्या सकाळी पहाटे काकड आरती आहे आणि सकाळी 4 ते 6 या वेळेत काकड आरती आहे आणि उद्या सकाळी 9:30 ते 11:30 या वेळेत गुरुवर्य अंबादास बाबा करांडे श्री क्षेत्र पंढरपूर यांचं काल्याचं कीर्तन आहे. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद कोणाचा आहे? सदाशिव दादा पवार यांच्या स्मरणार्थ गोरख सदाशिव पवार यांना सर्वांना महाप्रसाद देणार आहेत. तरी सर्व भाविक भक्तांनी उद्या काल्याचं कीर्तन आहे.
महाप्रसादासाठी एकदा सर्वांनी एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवलेली आहे. आणि उद्या सकाळी ज्यांच्या घरी दही दूध लाया चिरमुरे डाळिंब मिरच्या काय असेल ते आपण काल्याच्या कीर्तनासाठी येताना मोकळे हाताने येऊ नका. तरी सर्वांनी काल्याच्या कीर्तनासाठी मेवा चिरमुरे घेऊन यायचं आहे. उद्या सकाळी 9:30 ला बरोबर कीर्तन सुरू होईल. 11:30 बंद होईल. होण्याच्या आधी आपण सर्वांनी बरोबर दाराच्या आत पंगत बसवायची आहे. कार्यकर्ते मंडळींना विनंती आहे स्वयंपाकाची जुळणी लवकर लावायची आहे. होण्याचा दिवस असल्यामुळं लोक जेवणाचं कार्यक्रम लवकर नियोजन करायचं आहे. आणि आता आरती होईल. ज्या भाविक भक्तांनी ज्या अखंड हरिनाम सप्त्याकरता वर्गणी जे देज राहिलेला आहे वर्गणी देऊन आपल्या सप्त्याला सहकार्य करायचं आहे. चला सर्वांनी आता आरती होईल. आरतीसाठी उभा राहा. आरती राजा आहे या संताश्रमेची मदरी तुका म्हणे आता उदारत होई म्हणे ज्ञानदेव तुका बोला पुंडरी गोवर्धन विठो श्री ज्ञानदेव भगवान की और दानेश्वर महाराज की जगत गुरु तुकाराम महाराज की बोल बजरंग बली की सर्वांनी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका. सद्गुरु बाळूमामा महाराज की. सर्वांनी महाप्रसाद घेण्यासाठी सर्वांनी महिला मंडळीने आधी बसून घ्यायचं आहे. आणि विठ्ठलवाडी गावामध्ये आपल्या मिरज पंढरपूर हायवेवरती आपल्या छोट्याशा आपलं गाव विठ्ठलवाडी आणि येथे पारायण 2003-04 पासून आज अखेर 24 वर्ष झाले लगातार अखंड पारायण सोहळा. आणि एवढ्या लहानशा गावामध्ये आमचे वडील दरीरामा बजबळकर व त्यांचे मित्र आणि
सीताराम संभाजी टोने यांनी सुरुवात केली. मुंबईला ते एफशामध्ये दोघंही मित्र म्हणून वावरले आणि त्याने गावाला आल्यानंतर दोघांनी पारायणची सुरुवात केली काय, आणि गावकऱ्यांनी पण साथ दिली आणि तोच पारायण सोहळा अखंड आजही चालू आहे, तिथून पुढेही चालू राहणार. आणि छोट्याशा या वाडीमध्ये हे जे गंध नसणारं गाव, भक्तीचा काहीसुद्धा गंध नाही, तरीसुद्धा लोकांच्या तुमच्या गावच्या आपल्या संगतीमुळं पारायण सोहळा अखंड चालू आहे, तिथून पुढेही चालू राहणार आहे. नवीन पिढीला काय व्यसनातून मुक्त करण्यासाठी, व्यसनातून मुक्त होण्यासाठी याचा जास्तीत जास्त आम्ही उपयोग होणार आहे. त्यासाठी आता गावामध्ये आपलं भजनी मंडळही स्थापन करण्याचा विचार आहे. हळूहळू हे चालू करण्याचं आमचं मानस आहे. छोट्या मुलांचं भजनी मंडळ, व्यसनमुक्त होण्यासाठी गाव, ते पण प्रयत्न चालू आहे. आमच्या या गावामध्ये सर्व तरुण पिढीने सहभाग घेतल्यामुळे हा हरिनाम सप्ताह आज 24 वर्ष आज सीताराम संभाजी टोने यांच्या स्मरणार्थ ही तरुण पिढी सर्व त्यांच्या पाठीमागे उभा राहून हा हरिनाम सप्ताह अखंड 24 वर्ष चालू असं ठेवलेलं आहे. तरी छोटेशी विठ्ठलवाडी गावामध्ये तरुण पिढीने साथ दिल्यामुळे, सर्व गावकऱ्यांनी साथ दिल्यामुळे हा हरिनाम सप्ताह चालू ठेवलेला आहे. तरी मी गावकऱ्याच्या वतीने त्यांना अभिनंदन करतो. रामकृष्ण हरी. मिरज पंढरपूर हायवेवरती एक छोटंसं गाव कवठेमंकाळ तालुक्यात आपल्याला बघायला मिळतं. इथून सोलापूरची हद्द चालू होते आणि इथून सांगलीची हद्द चालू होते. या दोन सरहद्दीवरती हे विठ्ठलवाडी गाव. आता शेजारी जर बघितलं तर वाहनांची वर्दळ अशी असते की ते आवाज आपल्या कानापर्यंत भेटतात. तर एकदम बोटावर मोजणे इतकी व्यक्ती म्हणजे लोकसंख्या, आणि या लोकसंख्येमध्ये जास्तीत जास्त शेतीचं प्रमाण जास्त, आणि त्या शेतीमध्ये उदरनिर्वाह करणारे हे डोंगराच्या कुशीतलं हे गाव म्हणजे विठ्ठलवाडी. आणि त्या विठ्ठलवाडीतले ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले भावी सदस्य विष्णुपंत टोने, तर ते आपल्याबरोबर आहेत. तर या गावामध्ये पारायण सोहळा कधीपासून चालू झाला, आणि हे भक्तिमार्गाचं हे लोकांनी इतकं छोटे छोट्या मुलं आणि वयोवृद्ध व्यक्ती याच्यामध्ये भाग घेतात. आणि इतका दिंडी सोहळा मस्त वाटला. दिंडी सोहळा आणि पारायण 7 दिवसाचं पारायण, वेगवेगळ्या कीर्तन प्रख्यात महाराष्ट्रभर गाजलेले कीर्तनकार या ठिकाणी बोलवतात, आणि त्यांना ते कसं वाटतं आणि किंवा पंचांनी कशा पद्धतीने नियोजन केलं आहे ते त्यांच्याशी आपण ऐकून घेऊया. अरे आपण गेले 24 वर्ष हा सप्ताह चालू आहे. आमचे वडीलधार, आमचे चुलते कैलासवासी सीताराम संभाजी टोने याने हा चालू ठेवला होता सप्ताह. ते आम्ही आतापर्यंत ते जोपासत आलो आहे. आमच्या गावातील सर्व तरुण पिढी ह्याला प्रतिसाद देत आहेत आणि एकजुटीने हा सप्ताह आम्ही पार पाडत आहोत. गेले 4-5 वर्ष हे तरुण पिढी पूर्ण सप्ताह बघत आहे. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचं मी आभारी आहे. या सप्त्यात सर्वजण सहभाग घेतात आणि हा सप्ताह अजून इथून पुढे पारंपरिक चालत राहू ही मी विठ्ठलाकडं प्रार्थना करतो. रामकृष्ण. भरपूर गावामध्ये व्यासपीठ चालक म्हणून काम करतात, आणि सगळ्यांना एकत्र करण्याचं काम कीर्तनकार चांगले कोणते आहेत, कोणते आणायचे, पकवाजवादक कोण आणायचं, यांचे इत्थंभूत नॉलेज असणारे व्यक्ती म्हणजे महाराज हभप हरिभक्त पारायण नवनाथ महाराज गवंड. तर ते बुदळचे आहेत. तर इथला विठ्ठलवाडीचा अनुभव त्यांना कसा वाटला आणि किती वर्षापासून व्यासपीठ चालक करतात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वर्ष 24वे आणि गेले 7-8 वर्ष झालं माझ्याकडे सप्त्याचं नियोजन दिलं. मोठ्या थाटामाटानं संपन्न हा पारायण सोहळा सुंदर असा चालू आहे. आणि सर्व गावकरी मंडळी, तरुण मंडळी, महिला मंडळ सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहतात. पाटे काकड आरती असो, ज्ञानेश्वरी पारायण असो, कीर्तन असो, गाथा भजन असो, सर्व कार्यक्रमाला गावकऱ्यांनी
मंडळाने सहकार्य करतात, उपस्थिती दाखवतात. रामकृष्ण हरी. या व्यासपीठ चालक महाराजामुळं या छोटी छोटी मुलं अगदी 5 वर्षापासून ते वयोवृद्धपर्यंत हे सगळे भक्तिमार्गात तल्लीन झाले आणि भक्तिमार्गातला गंध यांनी निर्माण केला. आणि हेच ते नवनाथ गवंड महाराज, तर यांचे संपर्क आपण साधूया. तर त्यांनी तुमचा मोबाईल नंबर आणि तुमची माहिती द्या. नवनाथ महाराज गवंड बुधिहाळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 97 63 87 58 64. ओके, जय मारी. जय हरी. रामकृष्ण हरी. माझे नाव प्राध्यापक घेरडे दुर्योधन तुकाराम, गाव किडेविसरी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आज मौजे विठ्ठलवाडी, तालुका कवठेमंका, जिल्हा सांगली या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज 6वा दिवस. या 6व्या दिवसाची आजची कीर्तन सेवा आटोपल्यानंतर या सप्ताहाच्या माध्यमातून आज जे समाज परिवर्तन करण्याचं काम या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे संत मंडळी करत असताना एक विशेष आनंद होतो की या सप्ताहामध्ये आमच्या महिला भगिनी हरिभक्तपारायण घरंताई शेंडे यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं कीर्तन पुष्प आज या विठ्ठलवाडी गावामध्ये अर्पण करत असताना अतिशय सुंदर अशा प्रकारचं नामस्मरणाचं महत्त्व या समाजाला पटवून देत असताना या नामस्मरणातून समाजाच्या आचार, विचार आणि उच्चार यांच्या जडणघडणीमध्ये खऱ्या अर्थानं हे नामचिंतन महत्त्वाचं आहे अशा प्रकारचा संदेश त्यांनी या गावातील सर्व भाविक भक्तांना देण्याचं काम केलं आहे. त्यांचं मनापासून आम्ही सर्व विठ्ठलवाडीचे मंडळी, त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील आलेले सर्व भाविक भक्त त्यांचे आभारी आहोत. यापुढील काळात त्यांच्याकडून अशाच प्रकारचं समाज प्रबोधनाचं काम होत असताना या अज्ञानी समाजाला एक सज्ञानाचा मार्ग, एक प्रकाशाचा किरण दाखवण्याचं काम त्यांनी अशाच पद्धतीनं त्यांच्या कीर्तनातून करावं अशा प्रकारची मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि इथं माझे 2 शब्द थांबवतो. रामकृष्ण हरी.